विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. बघा, आज आपण इयत्ता 6वी विषय गणित घटक 13वा त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म उपघटक त्रिकोणाचा प्रकार व गुणधर्म अभ्यासणे याबाबतची माहिती पाहून येणार आहोत. हा पाठ आपण भरपूर दिवस पाहायला लागलोय, परंतु काही विद्यार्थ्यांना म्हणा किंवा काही शंका असतील तर पुन्हा ते निरसन करणे खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये काही त्रिकोणाचे प्रकार पडत असतात. या त्रिकोणाच्या प्रकारामध्ये बाजूवरून त्रिकोण असू दे किंवा कोनावरून त्रिकोण असते, या बाबी समजून घेणे खूप महत्त्वाचे असते. काही विद्यार्थ्यांना म्हणा किंवा काही वेळेला काही शंका उपस्थित होत असतात, त्यावेळेला नेमका कोणता त्रिकोण आहे हे ओळखणे एकट्याला शक्य होत नाही. म्हणून त्यावेळेला उपघटक आपण दिला त्याच पद्धतीने त्रिकोणाचा प्रकार व गुणधर्म अभ्यासणे, म्हणजेच आपल्याला बाजूवरून त्रिकोण असते किंवा बाजूवरून त्रिकोण असते किंवा कोणावरून त्रिकोण असते हे पडताळून घेणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये आपण थोडीशी माहिती बघूया. याच्यामध्ये थोडीशी आपण माहिती बघून घ्यायचं आहे. बाजूवरील त्रिकोण, बाजूवरील त्रिकोण यामध्ये समभुज त्रिकोण, समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण, विषमभुज त्रिकोण, विषमभुज त्रिकोण हे तीन प्रकार हे बाजूवरून पडतात. या समभुज त्रिकोणामध्ये या त्रिकोणात तिन्ही बाजू समान स्वरूपात असतात, समान रूपात असतात. समान रूपात असतात. समद्विभुज त्रिकोण यामध्ये बघा या त्रिकोणात दोन बाजू समान स्वरूपात असतात. विषमभुज त्रिकोण यामध्ये बघा तिन्ही बाजू असमान रूपात असतात. असमान रूपात असतात. या सर्व बाबी तुम्ही बाजू किंवा कशा गुणधर्म वगैरे आहेत हे आपण थोडंसं बघून घ्यायचं आहे. बघा, मी पुन्हा एकदा सांगतोय. बाजूवरून त्रिकोणामध्ये तीन त्रिकोण पडतात. याच्यामध्ये हा पहिला असू दे समभुज त्रिकोण, दुसरा समद्विभुज त्रिकोण व तिसरा विषमभुज त्रिकोण असतो. विषमभुज त्रिकोण हे तीन त्रिकोण या ठिकाणी बघितलेले आहेत. समभुज त्रिकोण यामध्ये या त्रिकोणात तिन्ही बाजू समान रूपात असतात. दोन समद्विभुज त्रिकोण या त्रिकोणात दोन बाजू समान रूपात असतात. आणि तिसरं म्हणजे विषमभुज त्रिकोण यामध्ये तिन्ही बाजू असमान रूपात असतात. म्हणजे त्रिकोण स्वरूप देत असताना किंवा त्रिकोण देत असताना त्यांच्या बाजूंचा विचार यामध्ये केलेला असतो. प्रथम बाजू आपण लक्षात ठेवायचं आहे, कोण यामध्ये लक्षात ठेवायचं नाही आहे. बाजू लक्षात घेणे खूप महत्त्वाचं असतात. बाजू महत्त्वाच्या असतात. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला आकृती काढून दाखवतोय. आकृती काढून दाखवत असताना तुम्हाला याच्यामधील माहिती तुम्हाला पटकन समजून येईल. बघा, लिहून घ्यायचं आहे. याच्यामध्ये बघा
ABC त्रिकोण ABC आहे. त्रिकोण ABC मध्ये AB, BC आणि CA ह्या 3 बाजू आहेत. ह्या 3 बाजूमध्ये तिन्ही बाजू ह्या समान रूपात असतात. समान रूपाच्या बाजू असल्यामुळं आपण ह्या तिन्ही बाजू एकरूप असतात. हे एकरूप बाजू आपण लिहून घ्यायचा आहे किंवा समभुज त्रिकोणाची काही आपण माहिती गुणधर्म दिला आहे तो गुणधर्म आपण ह्या स्वरूपात दिला आहे हे आपण बघायचं आहे, हे आपण लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण या त्रिकोणात 2 बाजू समान रूपात असतात. या 2 बाजू समान रूपात असतात. याची आकृती आपण थोडीशी या ठिकाणी इथे बघूया. याचा गुणधर्म बघा पडताळून पाहायचा आहे. बघा ABC मध्ये बघा आपण AB व AC या 2 बाजू जर समजा असतील तर त्या 2 बाजू या एकरूप स्वरूपाच्या असतात. त्या एकरूप स्वरूपाच्या असणाऱ्या बाजू आपण फळ्यावरती बघत आहोत. त्याला म्हणायचे समद्विभुज त्रिकोण. व विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोणामध्ये तिन्ही बाजू ह्या असमान असतात. बघा या तिन्ही बाजू ह्या असमान स्वरूपात असतात. याच्यामध्ये ही एक बाजू, ही एक बाजू, ही एक बाजू ह्या असमान असतात. कशाला कोणत्याचाही ताळमेळ लागत नाही. कशालाही ताळमेळ लागत नाही. PQR मध्ये आपण बघू शकतो. म्हणून हे बाजूवरील त्रिकोणामधील आपण अभ्यास करत असताना त्या त्रिकोणाच्या बाजू आपण पहिल्यांदा विचारात घ्यायचं व त्याच्यानुसार जी काही गुणधर्म असतील त्याला तो गुणधर्म लागू होत असतो या बाबी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. बघा आपण ह्या बाबी बघितल्या असतील. आता आपण पुढे जाणार आहोत. आता यानंतर आपण पुढे जाणार आहोत. यामध्ये बघा त्रिकोणांचे प्रकार कोनावरून. त्रिकोणांचे प्रकार कोनावरून या ठिकाणी दिलेला आहे. त्रिकोणांचे प्रकार कोनावरून देत असताना यामध्ये पहिला प्रकार लघुकोन त्रिकोण. लघुकोन त्रिकोण या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. या लघुकोन त्रिकोणामध्ये यामध्ये या त्रिकोणात कोनाचे माप, या त्रिकोणामध्ये कोनाचे माप 90 अंश पेक्षा कमी असते. दुसरं बघा काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये या त्रिकोणात कोनाचे माप 90 अंश असते. बघा 90 अंश असते. तिसरा प्रकार बघा विशालकोन त्रिकोण. यामध्ये या त्रिकोणात कोनाचे माप 90 अंश पेक्षा जास्त असते. पेक्षा जास्त असते. हे आपण थोडंसं लिहून घ्यायचं आहे.
त्रिकोणांचे प्रकार कोनावरून लघुकोन त्रिकोण या त्रिकोणात कोनाचे माप 90 अंशपेक्षा कमी असते. लघुकोन त्रिकोण म्हणजे हा आकाराने म्हणा किंवा मापाने म्हणा हा थोडासा लहान असतो, 90 अंशापेक्षा कमी असतो. म्हणजेच 90 अंशापेक्षा कमी म्हटलं की 89 अंशपासून जर समजा ॲक्युरेट धरलं तरी सुद्धा तो योग्यच मानला पाहिजे. 89 पासून 1 अंशापर्यंत जर कोणता कोण असेल तर तो लघुकोन त्रिकोणामध्येच आपल्याला तो धरावा लागणार आहे. म्हणजेच या त्रिकोणात कोणाचे माप हे 90 अंशापेक्षा कमी असते. दुसरं बघा काटकोन त्रिकोण. या त्रिकोणात कोणाचे माप 90 अंश असते. काटकोन त्रिकोणामध्ये कोणाचे माप किती असते तर 90 अंश असते. बरोबर हा खडा स्वरूपाचा असणारा हा काटकोन त्रिकोण असतो, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर तिसरं बघा विशालकोन त्रिकोण. या त्रिकोणात कोणाचे माप 90 अंशपेक्षा जास्त असते. विशालकोन त्रिकोण यामध्ये 90 अंशापेक्षा जास्त म्हणजे 91 पासून जर समजा तुम्ही सुरुवात केली तर 91 पासून जास्तीत जास्त जो काही कोण होईल तर तो विशालकोन त्रिकोणा एवढा होतो. ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे. म्हणजे त्रिकोणाचे प्रकार कोणावरून मध्ये जे काही प्रकार किंवा भाग पडतात हे 3 बाबी किंवा 3 गोष्टी या ठिकाणी आहेत, हे आपण लिहून घ्यायचं आहे. आपण त्या ठिकाणी बघू शकतो. यानंतर काही तुम्हाला मी त्रिकोणाचे गुणधर्म देणार आहे, ते देखील आपण लिहून घ्यायचे आहेत. त्रिकोणाचे गुणधर्म देतोय मी. बघा त्रिकोणाचे गुणधर्म. या त्रिकोणाचे गुणधर्म मध्ये आपण काही बाबी लिहून घ्यायच्या आहेत. त्रिकोणाचे गुणधर्म मध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. 180 अंश असते, हे आपण लिहून घ्यायचं आहे. बघा त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते, हे देखील महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये जर समजा मी तुम्हाला त्रिकोण काढून दाखवला, बघा एक विशिष्ट स्वरूपाचा मी त्रिकोण काढून दाखवतोय. त्रिकोण या ठिकाणी मी काढून दाखवतोय. ABC आहे 48, 70, 62. बघा 48, 70, 62 हे 3 कोण किंवा 3 बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत. ABC. आता ह्याच्यामध्ये तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज जर समजा आपण केली तर हे 70, हे 62 आणि हे 48. बघा 8 आणि 9 10 10 0 हात चालले 1 6 4 10 10 10 आणि 11 11 11 आणि 7 18 म्हणजे 180 अंश. बघा त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, हे आपण या ठिकाणी बघायचं आहे. बघितल्यानंतर आपण गुणधर्म व्यवस्थित पडताळून घ्यायचा आहे. कशा पद्धतीनं हे उदाहरण होतं म्हणा किंवा त्याचा एक त्रिकोणाचा गुणधर्म आहे, हे आपण लिहून घ्यायचं आहे. हे लिहून घ्यायचं आहे. हे आपण लिहून घ्या. त्याच्यानंतर आणखीन एक उदाहरण मी देतोय. बघा बाजूवरून त्रिकोणाचा प्रकार ओळखा. बाजूवरून असणारा त्रिकोणाचा प्रकार ओळखा. ह्या बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत. बाजूवरून त्रिकोणाचा प्रकार ओळखायचा आहे.
हे आपण लिहून घेऊ शकतोय. त्यानंतर एक त्रिकोण मी तुम्हाला देतोय. बघा ह्या 3 बाबी आहेत. बघा या ठिकाणी मी त्रिकोण दाखवतोय. ए बी सी पी क्यू आर. ज्या वेळेला आपण त्रिकोण काढत असतो किंवा भौमितिक आकृत्या कोणकोणत्या विशिष्ट किंवा वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतील तर त्यावेळेला पट्टे असू दे, कर्कटक असू दे, कंपास असू दे, कोनमापक असू दे आणि सिस पेन्सिल. आता या ठिकाणी मी खडू वापरलाय, परंतु आपण वहीत ज्या वेळेला रेखांकन करतो त्यावेळेला सिस पेन्सिलचाच वापर, टोकदार सिस पेन्सिलचाच वापर करणं खूप गरजेचं आहे. आता यामध्ये मी 2 आकृत्या काढल्या आहेत. हे आपण बघून घ्यायचं आहे कशा पद्धतीनं काढलेल्या आहेत ह्या आकृत्या. बघा बाजूवरून असणारा त्रिकोणाचा प्रकार ओळखा. यामध्ये 3 आकृत्या काढल्या आहेत, परंतु ह्याला मी अगोदर काही इंडिकेशन्स म्हणा किंवा मार्क केले नाही आहे. त्यामुळे कोणत्या प्रकारच्या आहेत हा प्रकार लगेच तुम्हाला ओळखून येणार नाही. त्यामुळं पहिल्यांदा त्रिकोण तुम्ही विशिष्ट स्वरूपाच्या आकृतीमधील हे काढून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी काही इंडिकेशन्स देतोय. बघा या इंडिकेशन दिल्यानंतर तुम्हाला हा त्रिकोण कोणत्या स्वरूपाचा आहे कोणता आहे तुम्हाला लगेच कळेल. म्हणजेच बघा लेंथ ए बी सी व सी ए हे सगळे एकच स्वरूपात आहेत. विशिष्ट चिन्ह देखील त्याला दिलेले आहे. बघा लेंथ ए बी एकरूप, लेंथ बी सी, लेंथ ए सी, लेंथ सी ए अशा प्रकारच्या ह्या काही 3 बाबी आहेत. ए बी बी सी व सी ए हे 3 बाबी आहेत. हे आपण बघू शकतोय याच्यामध्ये. म्हणून हा तिन्ही बाजू जर समजा एकत्र असतील तर त्याला समभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. समभुज त्रिकोण म्हटले आहे. पुण्याला समभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. आता ह्याला दुसरं, आता या ठिकाणी त्रिकोण पी क्यू आर या ठिकाणी दिला आहे. पी क्यू या ठिकाणी दिला असताना पी क्यू हा कोणता बाब आहे ही बाब लक्षात ठेवायची आहे. पी क्यू आर या ठिकाणी दिला आहे. पी क्यू आर याच्यामध्ये ही एक बाजू, ही 2 बाजू व ह्या 3 बाजू. आता लेंथ पी क्यू, लेंथ क्यू आर, लेंथ पी आर, पी क्यू, पी आर आणि पी आर. बघा लेंथ पी क्यू 7 सेमी असं आपण समजूया. लेंथ क्यू आर जर समजा 10 सेमी व पी आर कर्ण असेल तर तो 12 सेमी. म्हणजेच हे तिन्ही बाजू कशा आहेत विषम स्वरूपाच्या आलेल्या आहेत. विषम स्वरूपाच्या बाजू ह्या आलेल्या आहेत. त्यामुळे तिन्ही बाजू विषम स्वरूपाच्या असतील तर याला कोणता त्रिकोण म्हटलं जातं तर विषमभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. म्हणजे त्याला नाव कुठलं, म्हणून त्रिकोण पी क्यू आर हा विषमभुज त्रिकोण आहे. विषमभुज त्रिकोण आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आपण बघून घ्यायचं आहे विशिष्ट चांगल्या पद्धतीनं. बघा त्रिकोण 2 त्रिकोण दिलेले आहेत. त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर. त्याच्यामध्ये बाजू कोणत्या कोणत्या समाविष्ट केल्या आहेत किंवा सामावून घेतलेल्या आहेत हे आपण बघायचं. ए बी बी सी आणि सी ए या 3 बाजू दिलेल्या आहेत. 3 बाजू असताना आपण काही बाजू समान आहेत त्याला विशिष्ट प्रकारचे काही चिन्ह दिले आहेत. म्हणून लेंथ ए बी बी सी व सी ए हे एकरूप होतात, म्हणून तो समभुज त्रिकोण आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. दुसऱ्या त्रिकोणामध्ये त्रिकोण पी क्यू आर आहे.
त्रिकोण पी क्यू आर हा आहे. त्रिकोण पी क्यू आर हा विषमभुज त्रिकोण आहे. विषमभुज त्रिकोण का म्हटलं जाते, तर लेंथ पी क्यू ही 7 सेमी आहे, लेंथ क्यू आर ही 10 सेमी आहे व लेंथ पी आर ही 12 सेमी आहे. म्हणून तिन्ही बाजू ह्या असमान आहेत. असमान असल्यामुळे तिन्ही बाजू असमान असल्यामुळे त्या विषम स्वरूपाचे आहेत, म्हणून त्याला विषमभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. यासोबतच दुसरा एक प्रकारचा त्रिकोण असतो तो म्हणजे समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोणामध्ये काय केलं जातं बघा, मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी माहिती सांगतोय. समद्विभुज त्रिकोण, बाजू त्रिकोणामधील 3 बाजू, समद्विभुज त्रिकोण याच्यामध्ये 2 बाजू ह्या पी क्यू आर बघा 7 सेमी 7 सेमी इथं 8 सेमी. बघा त्रिकोणमध्ये ह्या 2 बाजू कशा असतात, समान असतात. ह्या समान असणाऱ्या बाजूंना लेंथ पी क्यू बरोबर 7 सेमी, पी आर बरोबर 7 सेमी, लेंथ क्यू आर 8 सेमी. बघा ही एक बाजू दोन्ही बाजू समान आहेत, ही एक बाजू असमान आहे. 2 बाजू समान आहेत म्हणून त्रिकोण पी क्यू आर समद्विभुज त्रिकोण आहे. समद्विभुज त्रिकोण आहे. समद्विभुज त्रिकोण आहे हे आपण समजून घ्यायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. बघा कशा पद्धतीने दिलेलं आहे ते उत्तर. यानंतर दुसरा एक प्रश्न दिलेला आहे. यामध्ये दुसरा एक प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे दुसरा प्रश्न दिला आहे तो बघून घ्यायचा आहे. खाली त्रिकोणाच्या बाजूंच्या लांबी दिली आहे. त्रिकोणाच्या लांबी दिली आहे. लांबी दिली आहे. लांबी दिल्या आहेत. त्रिकोणाचा प्रकार ओळखा. त्रिकोणाचा प्रकार ओळखा. 3 सेमी 4 सेमी व 5 सेमी. 3 सेमी 4 सेमी व 5 सेमी. आता या ठिकाणी खाली दिलेल्या त्रिकोणाची प्रकार ओळखायचा आहे. लांबी दिलेली आहे म्हणजे लांबीवरून हा त्रिकोण असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी निश्चित होतं. आता तिन्ही प्रकारच्या बाजू ह्या असमान आहेत म्हणून बघा आपण विश्लेषण जर दिलं तरी सुद्धा चालू शकेल. तिन्ही बाजू पहिले घ्या. तिन्ही बाजू असमान आहेत. तिन्ही बाजू असमान आहेत. तिन्ही बाजू असमान आहेत म्हणून तिन्ही बाजू असमान आहेत म्हणून हा त्रिकोण विषमभुज त्रिकोण होऊ शकतो.
दुसरं बघा, दुसऱ्या पद्धतीचं एक मी देतोय या ठिकाणी 6 सेमी, 6 सेमी व 8 सेमी. आता या ठिकाणी दोन बाजू या समान स्वरूपाची दिली आहेत. जर समजा दोन बाजू जर समजा समान असतील तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण होणार, तर निश्चितच तो समद्विभुज त्रिकोण होणार. यामध्ये दोन बाजू समान आहेत, यामध्ये दोन बाजू समान आहेत म्हणून हा समद्विभुज त्रिकोण होणार. ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे. आपण बघू शकता कशा पद्धतीने ही काही उदाहरणं आहेत, उदाहरण दिलेली आहेत. आपण बघू शकतो. याच्यामध्ये मी तुम्हाला काही स्वाध्याय देतोय. स्वाध्याय देत असताना सुद्धा वारंवार तो स्वाध्याय येतोय, परंतु आपण प्रॅक्टिस करायची आहे भरपूर आकृत्यांची. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हटलं आहे, म्हणजेच जास्तीत जास्त तुम्ही सराव कराल तितकं तुम्हाला ते सोपं जाणार आहे. बघा, स्वाध्याय देतोय मी. स्वाध्याय लिहून घ्यायचा आहे. स्वाध्याय याच्यामध्ये पहिलं कोनावरून त्रिकोण गुणधर्म अभ्यासने. कोनावरून त्रिकोण गुणधर्म अभ्यासने. यामध्ये यानंतर दुसरं बघा, कोनावरून त्रिकोण गुणधर्म अभ्यासने. कोनावरून त्रिकोण गुणधर्म अभ्यासने. त्यानंतर बाजूवरून त्रिकोण गुणधर्म अभ्यासने. बाजूवरून त्रिकोण गुणधर्म अभ्यासने. त्यानंतर काटकोन त्रिकोण त्यानंतर लघुकोन त्रिकोण व विशालकोन त्रिकोण अभ्यासने. ह्या बाबी तुम्हाला सांगितल्या आहेत, जेणेकरून हे जास्तीत जास्त आपण ह्या सगळ्या उदाहरणांचा म्हणा किंवा गुणधर्मांचा बरा, काटकोन त्रिकोण असू दे किंवा विशालकोन त्रिकोण असू दे किंवा कोणावरून असणारे त्रिकोण किंवा बाजून असणारे त्रिकोण, या सर्व बाबींचा आपण अभ्यास करायचा आहे. अभ्यास केल्यानंतर तुम्हाला याची पूर्ण माहिती मिळणार आहे. माहिती मिळाल्यानंतर आपण सर्व बाबी लक्षात तुम्हाला येतील. त्यानंतर विशिष्ट गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. बघा, स्वाध्यायामध्ये ह्या काही गोष्टी घटना दिलेल्या आहेत, हे बघायचं आहे. व यानंतरचा पुढील अभ्यास असेल किंवा गुणधर्म वगैरे असेल, पुढील तासाला आपण अभ्यासूया. ठीक आहे, धन्यवाद.